आणि सध्या आपला इंटरेस्ट असं काहीसं दिसतंय. ब्लू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन इकडे ठेवलं तर ते खूप सुंदर वाटते. आणि इकडे थोडीसे राऊंडमध्ये डिझाईन घेतले, तिकडे येणारे आपली नेम प्लेट सोबतच त्याच्या भोवती थोडेसे LED लाईट्स लावूयात आणि मग बघू की कसं वाटतंय. नाहीतर अजून काहीतरी डिझाईन तिकडे करता येईल. लॉंग व्हिडिओ कधीचाच अपलोड झालाय चॅनलवर, तर जाऊन एकदा नक्की चेक करा. पण शॉर्ट व्हिडिओ सध्या अपलोड करते. ऑलमोस्ट सगळं डन झालंय. आणि जी छोटी मोठी कामं आहेत, कर्टन्स लावणे वगैरे, लाईट वगैरे, झुमर, हे बाकी आहे फक्त. तर आज कर्टनचे दादा आले होते, मेजरमेंट घेऊन त्यांचं चाललेलं आणि कलर सिलेक्शन करणं पण चालू होतं माझं इकडे. किड्स बेड सध्या असा काहीसा दिसतोय, कारण की कलरिंग पण झाली आहे आणि ऑलमोस्ट सगळेच कामं होत आलेत. म्हणजे ही आहे आपली मोल्डिंग. आणि मी जो फुल व्हिडिओ टाकलाय त्यामध्ये वॉलपेपर सुद्धा आता मी लावले, ते कस्टमाइज लावला आहे. आणि 2 साईडला रोलवाले वॉलपेपर, ते तुम्हाला दिसून जाईल. त्याची प्राइस पण मी टाकली, तर प्लीज जाऊन एकदा चेक करा आपला लॉंगवाला वॉलपेपरचा. काही असो पण मंदिर एवढं सुंदर दिसतंय आपलं. छानशे पिलर मी लावले इकडे, थोडीशी नक्षी केली आहे, त्याच्यामध्ये 2 तुम्हाला एलिफंट दिसतील वरती. ओपन किचन सिस्टम असल्यामुळे मला हे आर्च करून घ्यावं लागलं त्यांच्या. म्हणायला गेलं तर एक कलर मी कॉमन ठेवलाय पूर्ण घरामध्ये, म्हणजे असं काही विचित्र वाटायला नको. जसं की बेज कलर मी किड्समध्ये सोडून सगळीकडेच ठेवलाय. किचनमध्ये ठेवलाय, समोर टीव्ही युनिटला ठेवलाय, बाल्कनीमध्ये पण आहे, मास्टर बेडमध्ये आहे, आपल्या टीव्ही युनिटला म्हणजे हॉलमध्ये पण आहे. दुसऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये बेज कलर हा कॉमन आहे. इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ठेवण्यासाठी शटर खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्यामध्ये मिक्सर, ओव्हन आपण ठेवू शकतो, पण मी स्टोरेज म्हणून त्याचा उपयोग करणार आहे, कारण की मिक्सर हे मला किचन ओट्यावरच पाहिजे असतं. एक लाईट दिसतो तुम्हाला ब्लूवाला हँगिंग, तर मी जे कॉमन लाईट आहे आपल्या समोर, त्यामध्ये आपल्याला एक कलर आपण घेऊ शकतो. त्यामध्ये रेड असेल किंवा येलो असेल आणि ब्लू असतो, तर मी तो ब्लू घेतलाय. पार्टीसाठी बाहेर हॉटेलमध्ये न जाता घरीच आपण पार्टीची मजा घेऊ शकतो. त्यासाठी इकडे कॉमन एक लाईट्स घेतले, ते म्हणजे ब्लू लाईट, ते समोर हॉलमध्ये आहे. बेसिनच्या खाली स्टोरेज बनवलंय, तर त्याचा जो कलर आहे हा कॉमन कलर मी किड्समध्ये पण घेतला. तर हे आहे आपलं मास्टर. आणि इकडे बेज कलर मी जास्त काही इकडे यूज नाही केलाय बेज कलरचा, पण वॉर्डरोबला वगैरे ऑफ व्हाईट सोबत त्याचं कॉम्बिनेशन मी ठेवलंय. इकडे मास्टरमध्ये लावलाय मेन वॉलला सँड्स ऑफ टाइम हा कलर. ऑलमोस्ट सगळं काम झालंय. आणि आज थोडंसं सिलेक्शनसाठी बाहेर आलेलो. मिरर घ्यायचा होता, एक नॉर्मल घ्यायचा होता आणि एक थोडासा LED लाईटवाला घ्यायचा होता. स्क्वेअर शेप आणि राऊंड शेप खूपच कॉमन वाटतात, तर म्हटलं हे 2 सोडून कुठलाही चालेल मला, तर तशी तुम्ही आम्हाला दाखवा. तर एक छानसा सिलेक्ट केला मी, तुम्हाला पुढे दाखवते. आता वेळ होती ती होती झुमर सिलेक्शनची, कारण की झुमरमध्ये आमचा खूप टाइमपास झालाय, कारण 4-5 वेळेस तर ह्या शॉपला येऊन व्हिजिट तर आम्ही दिलेलीच. ही डिझाईन थोडीशी ओल्ड झाली आहे, आणि पण मला गोल्डन हवा होता, कारण की गोल्डन स्ट्रीप लावली आपल्या टीव्ही युनिटला, त्यामुळे म्हटलं काही हरकत नाही, छान वाटतंय, घेऊन टाकूयात. आणि प्राइस पण एकदम छान ओके होती. जिकडे मी रेडनी राहते मंत्रामध्ये, तिथे शेजारच्या काकूकडे इतके छान असे लव्ह बर्ड्स आहेत. बाकीच्यांचे नाव काही लक्षात नाही, पण ही आहे स्काय, जी ब्लू वाली तुम्हाला दिसते. तर भेटू लवकर, तोपर्यंत बाय बाय.